झी 24 तास एक पाऊल पुढे. या सामाजिक अशांततेला अच्युत गोडबोले ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे नवोदित मध्यम वर्ग किंवा नवोदित श्रीमंत वर्ग यांचा मुख्यतः तो आविष्कार आहे. तो पार अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. खेड्यापाड्यामध्ये अजूनही जातीच्या ब्रिगेड निघतायत, हे चाललेलं आहे. तर त्यामुळे एकूण हे साल आणि विशेषतः लोकसभेच्या तोंडावर राजकीय दृष्ट्या याला खतपाणी घातलं जाईल आणि जिथे काही आंदोलन होतील त्याला एक शक्ती पुरवली जाईल. कारण सगळ्यांचं आता लक्ष लोकसभेच्या निवडणुकीकडे आहे आणि त्यामुळे मध्यम वर्ग कोणत्या पक्षाची कास धरतो असा प्रश्न आहे. हा नवा मध्यम वर्गाची संख्या फार आहे. जुन्या काळातला मध्यम वर्ग फक्त 2 कोटी होता देशात, आज तो 50 कोटी आहे. जगातली सर्वात मोठी बाजारपेठीत आहे. पण जसं जसं महागाई वाढेल तसं तसं मॉल्स सुद्धा रिकामे पडतील. म्हणजे मंदीची लाट सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून एक प्रकारचा आणखीन असंतोष होईल. आता हे कशा पद्धतीने याचं व्यवस्थापन करण्यात येते सत्तेवर काँग्रेस आहे सत्ताधाऱ्यांकडनं हे पाहण्यासारखं आहे. पण एकूण अशांतता असणार. म्हणजे 2013 हे वर्ष सामाजिक अशांततेचं असेल असं आपण भाकीत परतत आहे. मला जायचं चंद्रशेखर टिळक यांच्याकडे. चंद्रशेखर टिळक, आत्ता अच्युत गोडबोलेंनी सांगितलं की जीडीपीचा जो रेट आहे तो 5% वरती जाणं खूप कठीण आहे. त्याकरता खूप साऱ्या गोष्टींची आवश्यकता असेल आणि ते या वर्षात येतील की नाही. असं जरी असलं तरी 2012च्या एंडला अनेक अर्थतज्ञांनी 2013 हे आर्थिक क्षेत्रामध्ये सामान्य जो प्रेक्षक आमचा कार्यक्रम बघतोय त्यांनी काय अपेक्षा करावी, 2013 नंतर त्याला काय मिळणार आहे. कारण आपल्याला बजेट आहे, त्या बजेटनंतर 10 राज्यांवर आणि केंद्रशासित प्रदेशात निवडणूक आहेत. किंबहुना पुढच्या लोकसभेच्या आधीची हे शेवटचं बजेट असणार आहे. आपल्याकडे 13 वेळेला व्याज दरवाढ झालेली आहे. आजच पेट्रोलची दरवाढ झालेली आहे. मला सांगा तुम्ही 2013 मधून आम्ही काय एक्सपेक्ट करायचं, काय अपेक्षा करायची. मुळामध्ये 2013 मध्ये कुठच्याही प्रकारचे फार मोठे वादळी आर्थिक बदल होतील असल्या भ्रामक कल्पनेत राहायचं काही कारण नाही. तुम्ही जो म्हणलात की 2012च्या संपण्याच्या सुमारास आपण अनेक जणांनी असं म्हटलं की 2013 हे खूप चांगलं वर्ष असेल. मला वाटतं ते एकमेकांचं समाधान करण्याचा किंवा एकमेकांना आशीर्वाद देण्याचा तो प्रकार असावा. गोडबोले जसं म्हणाले तसा तो आर्थिक विकासाचा दर किंवा राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचा किंवा जीडीपीचा दर 5% का 6% ह्या आकड्याला मी जास्त महत्त्व देत नाही. कारण आकडे आणि आकडेवारी या दोन्हीतली आणेवारी आता संपलेली आहे. प्रश्न असा आहे की तो जो आकडा आहे तो नेमका कुठच्या पद्धतीने आपण येतोय, ज्याचा पुसटसा उल्लेख गोडबोलेंच्या विवेचनामध्ये होता आणि सप्तर्षींच्या विवेचनामध्ये होता. तर मुळामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपल्या एकंदरीतच संपूर्ण राष्ट्रीय अर्थकारणामध्ये जे 3 महत्वाचे विभाग कुठच्याही राष्ट्रीय अर्थकारणात असतात, कृषी, उद्योग आणि सेवा, यांचं जे आपापसात असणारं संतुलन होतं की म्हणजे या क्षेत्रांचा राष्ट्रीय अर्थकारणातला वाटा आणि त्या क्षेत्रावरती रोजगारासाठी अवलंबून असणाऱ्यांचा वाटा, याच्यामधली विषमता ज्या वेगाने वाढतेय त्या वेगाकडे जोपर्यंत आपण पूर्णपणाने सजगपणाने आणि सातत्याने लक्ष देत नाही तोपर्यंत कधीतरी आपण त्याला औद्योगिक अशांतता म्हणू, कधीतरी त्याला सामाजिक अशांतता म्हणू, अन्यथा सदैव त्याला आर्थिक अशांतता म्हणू. मुळात गोष्ट अशी झालेली आहे की कृषी, उद्योग आणि सेवा हे केवळ अर्थकारणाचे 3 भाग नाहीत, त्या 3 वेगवेगळ्या वृत्ती आहेत. आणि ह्या तिन्ही गोष्टींसाठी लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्युअरशिप हे 4ही घटक जरी तेच असले तरी त्याचा प्राधान्यक्रम वेगळा असतो, त्या प्रॉडक्टचं शेल्फ लाईफ वेगळं असतं, त्याचं कॉस्टिंग आणि मार्केटिंग वेगळं असतं. आज आपण सेवा क्षेत्र, उद्योग किंवा कृषी क्षेत्राच्या पद्धतीनं जर राबवणार असू आणि सेवा क्षेत्राची अपेक्षा जर आपण कृषी आणि उद्योग क्षेत्राकडनं ठेवणार असू तर मुळामध्ये तो नवश्रीमंत आहे का नवमध्यम वर्ग आहे याच्यापेक्षा सुद्धा तो ग्राहक आहे. या ग्राहकपणाला जे आपण किंमत दिलाय त्यामुळे ती वस्तू बाजारी झाली नाही, आज ग्राहक बाजारी झालाय. अशा अर्थी आपला देश बाजारपेठ होतोय. आणि या परिस्थितीत तुम्ही जे मगाशी आकडेवारी दिली ती 10 जी मतदार संख्या आहे का 2013 मध्येच आपल्याला 14च्या ऐवजी संसदेच्या लोकसभेला सामोरं जावं लागतंय हे बघावं लागेल. मला स्वतःला असं वाटतं की पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये कमीत कमी थोडेफार बदल होत जातील, परंतु फार मोठे वादळी बदल होतील आणि 2013 फार मोठ्या प्रमाणावरती 2012 पेक्षा निदान आर्थिकदृष्ट्या वेगळा असेल असं मला वाटत नाही. 2013 हे आर्थिकदृष्ट्या 2012 पेक्षा गेम चेंजर असणार नाही असं भाकीत आपल्याकडे चंद्रशेखर टिळक यांनी केलेले. जरी
आज 1.5 कोटीपेक्षा जास्त लोक शेअर बाजारामध्ये उतरत असल्याचं चिन्ह आहे आणि शेअर बाजाराचा या वर्षातला परतावा हा सर्वात जास्त होता. अलीकडच्या काळात 25% तो आलेला आहे. त्यांच्या आत्ताच्या विधानाशी आत्ताची वस्तुस्थिती ही थोडी फारकत करणारी आहे. त्याविषयी मी त्यांना बोलतं करणार आणि त्याहीपेक्षा सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काय काय चमत्कार घडणार आहेत पुढल्या 1-2 वर्षामध्ये आणि त्याहीपेक्षा सुद्धा तंत्रज्ञान व्यवसायाचंच मुळात काय होणार आहे आणि या तरुणाईचं काय होणार आहे हे सगळे प्रश्न घेऊन आपण अच्युत गोडबोले आणि कुमार सप्तर्षी यांच्याकडे जाणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.